नमस्कार प्रेक्षकांनो, तर या मालिकेचा खूपच जबरदस्त प्रोमो आउट झालेला आहे आणि आपण कालच्या भागामध्ये असं पाहिलं होतं की कामिनी ही जिन्यावरून खाली पडलेली असते। आपल्याला असं वाटतं की हा सगळा आता अपघात झालेला आहे, पण नाही, यामध्ये कामिनी, अनिका आणि रागिनी यांची घाणेरडी चाल आहे आणि आता कमळीला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा त्यांचा डाव असतो। पण त्याच वेळेला आता मात्र आपल्या मुलीच्या रक्षणासाठी कुठलाही आडपडदा न ठेवता किंवा लपाछपी न करता आणि त्याचबरोबर या तिघींचा डाव फेल करण्यासाठी आणि आता राजनच्या वाढदिवसाच्या दिवशी अशा पद्धतीने एका आईने खूप मोठा डाव खेळत अखेर आतापर्यंतच्या सगळ्यांसमोर न येणारी आणि लपून छपून राहणारी सरू आता सगळ्यांसमोर आलेली आहे, ते म्हणजे आपल्या मुलीच्या रक्षणासाठी। आणि त्याबरोबरच प्रेक्षकांनो, आता कामिनीने खाली पडल्यानंतरही तिचे कारस्थाने काही बंद केलेले नाहीयेत, तर नेमकं काय घडलंय मालिकेमध्ये चला जाणून घेऊया। प्रेक्षकांनो, आपण तर पाहिलेलं आहे की इकडे मुद्दामच कमळीला खाली पाडण्यासाठी कामिनीने घाणेरडा डाव केलेला होता, पण आता ज्या वेळेला कामिनी इकडे हा डाव खेळत होती त्याच वेळेला कमळीच्या ऐवजी कामिनीच इकडे खाली पडलेली असते आणि त्याच वेळेला कामिनी खाली पडल्यावरती सगळेच आता खूप जास्ती घाबरलेली असतात आणि ताबडतोब त्या सगळ्यांनी कामिनीला डॉक्टरांकडे नेलेलं असतं आणि कामिनीच्या डोक्याला जबरदस्त मार लागलेला असतो, पण त्याचबरोबर कामिनी बाकी तर ठणठणीतच असते। आता इकडं हे सगळं झालेलं जे काही आहे कामिनीसोबत, त्याचा आता फायदा करून घ्यायचा कामिनीने इकडे ठरवलेला आहे आणि त्याचा फायदा घेत या तिघींनी असा काही डाव खेळलेला आहे की काहीही झालं तरी सुद्धा इकडे कमळीला बरोबर पोलिसांच्या काहीही झालं तरी सुद्धा इकडे कमळीला बरोबरच पोलिसांच्या ताब्यात द्यायचं आणि सगळा आरोप तिच्यावरतीच आणायचा। आणि का तिने हे केलं तर तिने हे सगळं का केलं हेही आपल्याला माहिती पडेल। तर आता अन्नपूर्णा इकडे कमळीला सांगत असते की हे बघ कमळे, कामिनीची तब्येत ठीक नाहीये, त्यामुळे मी गुरुजींना बोलवलेलं आहे। आज इतक्या वर्षांनंतर राजनच्या आयुष्यामध्ये हा आनंदाचा क्षण आलेला आहे, तर आता आपण वाढदिवस साजरा करायलाच पाहिजे, कारण कसं आहे ना, मी गुरुजींना आधीपासून बोलवलेलं होतं, त्यामुळे गुरुजी नक्कीच यासाठी येतीलच। यावरती कमळी बोलते, आजी तुम्हाला जे योग्य वाटेल ना तेच तुम्ही करा। इकडे आता कामिनीला घरी आणण्यात आलेलं असतं, कामिनीच्या डोक्याला थोडीफार फक्त मार लागलेला असतो आणि इकडे आता अनिका सांगायला लागते की सॉरी ग्रॅनी आजी, खरं सांगायचं तर यावरती ग्रॅनी म्हणते एक शब्द पण बोलू नकोस, हे बघ तुला माहीत नसेल पण आता कोणत्याही गोष्टीचा कसा फायदा करून घ्यायचा ना, हे जर का शिकायचं असेल ना तर माझ्याकडून शिक। यावरती रागिनी म्हणते, आई काय करणार आहेस तू? यावरती सांगते, तुम्ही फक्त दोघींनी एकच गोष्ट करायची की मी जे सगळं काही सांगेल फक्त तुम्ही माना डवलायच्या, बास एवढंच आणि बाकी काही करायचं नाही। यावर आता रागिनी सांगायला लागते की पण आई का तू सांगशील की नाही आम्हाला? यावर लगेचच कामिनी सांगायला लागते की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ही करायची आहे की आत्ता मी पोलिसांना इथे बोलवलेलं आहे। आणि त्याबरोबरच प्रेक्षकांना या दोघींना काही समजायला मार्गच नसतो की कामिनीने पोलिसांना इकडे का बोलवलेलं आहे आणि पुढे कामिनीचा कुठला प्लॅन आहे। त्यामुळे सगळ्यात मोठा आता पोलिसांना आता हे सगळं समजायला हवं की ती सगळी खोटी मुलगी होती आणि हे सगळं तिने नाटक केलेलं होतं आणि त्याबरोबरच कामिनीला आता ती खोटी नात आहे, म्हणजेच कमळी ही खोटी नात आहे आणि खोटी बोलून या घरामध्ये राहत आहे, ही गोष्ट मला कळाली, म्हणून कमळीने माझा काटा काढण्यासाठी मला जिन्यावरून ढकलून दिलं। ही गोष्ट आता पोलिसांना सांगायला हवी आणि त्यासाठी साक्षीदार कोण तर तुम्ही दोघीजणी, कारण वरती तुम्ही दोघीजणी होतात। आणि यावर रागिनी सांगायला लागते की पण तिने तर तुला ढकललेलंच नाही, उलट तूच तुझ्या मार्गाने पडलीस। यावर कामिनी सांगायला लागते, तुझं थोबाड बंद करशील का, कारण आता हा डाव माझा आहे। यावेळेला कामिनीचा डाव आणि वर्मावरती घाव। हे बघ आपण काय करायचं माहिती आहे का, यावेळेला आपण आता ती या घरामध्ये घुसलेली आहे आणि तिने घुसखोरी केलेली आहे आणि त्याबरोबरच तिने तिची खोटी आयडेंटिटी बनवून ती इथे राहत आहे आणि त्याबरोबरच मी तिच्या गावाला सुद्धा एक माणूस बोलवलेला आहे आणि त्याबरोबरच पोलीस सुद्धा इकडे येतच असतील, म्हणजे तिच्या आईचा खरा फोटो सुद्धा मी मागवलेला आहे। आणि त्यानंतर आपलं हे सगळं पोलिसांना सांगता येईल की आपल्याला तिची खरी ओळख पटलेली होती आणि त्यामुळे हिने मला मारण्याचा प्रयत्न केला, म्हणजे मला हिची खरी ओळख कळली होती आणि मी सगळ्यांना खरी ओळख सांगायला निघालीच होते। त्याच वेळेला हिने बरोबर मला ढकललं कारण माझा जीव जावा। इकडे आता रागिनी आणि का म्हणायला लागतात की आम्ही काय करायचं। यावर कामिनी सांगायला लागते की तुम्ही फक्त गुबू माना हलवायच्या, तुमच्यासाठी माझा जीव इतका मोठा धोक्यात घालत आहे आणि तुम्हाला एवढं सुद्धा जमणार नाहीये का? यावर रागिनी म्हणते, हो, कमळीने आईला ढकललं, आम्ही तिथेच होतो असं
सांगायला लागते. आणि त्याबरोबरच इकडे आता प्रेक्षकांनो अनिका जरा अस्वस्थ दिसत असते आणि तिला हे सगळं सांगायला थोडंसं अडचण वाटत आहे. आणि यावर अनिका विचारते की तिने तुला ढकललंच नाहीये तर मी का. यावर रागिनी सांगते ठीक आहे आई, तू काही चिंता करू नको. आणि दोघीही जणी कामिनी आणि रागिनी ह्या दोघीही जणी अनिकाला सुद्धा या प्लॅन मध्ये ओढून घेतात, तिची इच्छा नसली तरीही. इकडे आता राजनच्या वाढदिवसाची तयारी झालेली असते आणि अन्नपूर्णा सगळ्यांना सांगत असते की खरं तर इतके वर्ष म्हणजे जवळजवळ 8, 18, 19 वर्ष होत आहेत आणि आमच्या राजनचा वाढदिवस त्याने कधीही साजरा केलेला नाही. पण या वाढदिवसाला त्याची मुलगी त्याच्या सोबत असल्या कारणाने आम्ही सगळ्यांनी त्याचा वाढदिवस धूमधडाक्यात करायचं असं ठरवलेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे वाढदिवसाच्या आणि याबरोबरच या वाढदिवसाला आम्ही देवाकडे प्रार्थना सुद्धा करणार आहेत की त्याच्या मुलीसोबतच तिची आई सुद्धा परत यावी, म्हणजेच राजनची बायको सुद्धा परत यावी. आणि इकडे आता कमळीच्या मनामध्ये थोडा डाऊट चालू असतो की अन्नपूर्णा आजी एवढ्या खुश आहेत आणि त्याचबरोबर राजनचा वाढदिवस सुद्धा साजरा करत आहेत, पण इकडे मी हे सगळं खोटं बोलत आहे आणि माझ्यामुळे आजींना किती त्रास होतोय असं ती विचार करत असते. बरं आता हे सगळं चालू असताना मग आता आजी तिला समजावते आणि आजी सांगते चल बस बाळा, आज राजनच्या वाढदिवसाच्या निमित्तानं छानपैकी पूजा ठेवलेली आहे, तर वडिलांच्या जोडीला मुलीला सुद्धा बसू द्या आणि तुम्ही तिघजण सोबत बसून पूजन कराल. इकडे आता कमळी सांगायला लागते की राजन काकाचा वाढदिवस आहे ना, मग आता आपण कशासाठी एवढं हे सगळं करायचं, त्यांनाच बसू देत की पूजेला. यावर राजन म्हणतो असं काय करतेस कमळी, आई जर का तुला सांगत आहे ना तर तू बस ना. असं म्हटल्यावरती अन्नपूर्णा तिला जबरदस्तीने पूजेला बसवते आणि त्यानंतर गुरुजींकडे कमळी पाहत असते, कारण आता खरं तर गुरुजींना कमळीने सगळं सांगितलेलं असतं आणि त्यावरती गुरुजी तिला होकार देतात आणि ते म्हणायला लागतात की बस बाळा, आजींची इच्छा आहे, आजींची इच्छा मोडू नको. आणि त्याच वेळेला इकडे आता कामिनीचा खरा गेम चालू झालेला आहे आणि अचानकपणे पूजेमध्ये पोलिसांची एंट्री झालेली असते आणि पोलीस म्हणतात अन्नपूर्णा मॅडम, आम्हाला एक माहिती कळाली आहे की ही तुमची नात नाही आणि हे सत्य कामिनीला हिने ढकललेलं आहे. यावर आता अन्नपूर्णा सांगायला लागते की तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो कमळी इकडे जबरदस्त घाबरलेली असते आणि ती उठून तडकन उभी राहते. आणि त्याबरोबरच अन्नपूर्णा सुद्धा सांगायला लागते की हे तुमचा गैरसमज होत आहे इन्स्पेक्टर, हे बघा हीच आमची खरी नात आहे, तुमचा काहीतरी गैरसमज झाला. आणि यावर राजन म्हणतो की मुळात कामिनी आत्या घसरली ते म्हणजे पाय घसरून पडलेली आहे आणि तुम्ही तिच्यावरती असा आरोप करू शकत नाही. त्यावर आता मग पोलीस सांगायला लागतात की हे बघा, तुम्ही कितीही म्हटलात ना तरीसुद्धा सत्य बदलत नाही. जे सत्य आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे ते आता हेच आहे की या मुली म्हणजेच हिने घरात घुसून जो काही हक्क बळकवण्याचा प्रयत्न केला आहे, खोट्या आयडेंटिटीने ती या घरामध्ये वावरत आहे आणि हिलाच आता कामिनीने रंगे हात पकडलेला आहे आणि त्याचमुळे हिने कामिनीला धक्का दिलेला आहे. आणि यावर अन्नपूर्णा सांगते की घाबरू नकोस बाळा. आणि त्याबरोबर अन्नपूर्णा पोलिसांना सांगायला लागते की काहीही झालं तरी हीच माझी खरी नात आहे, हे मला पटलेलं आहे. मग आता इन्स्पेक्टर साहेब कामिनीकडे आलेले असतात आणि ते म्हणायला लागतात मॅडम तुम्ही सांगा. यावर कामिनी सांगते मी खरं सांगू का, तर आता ही माझ्या मागे उभी होती, इथपर्यंत सत्य मला माहिती आहे, त्याच्या पुढे काय झालं कसं झालं हे मला सत्य काही माहीत नाही आहे. खरं सांगायचं तर आता मला समजलं होतं की ही यांची मुलगी नाही आहे, राजनची मुलगी नाही, आणि याच कारणाने तिने जर का माझा काही बरं वाईट करण्याचा प्रयत्न केला तर आपण काही हे सगळं नाकारू शकत नाहीत. आणि हे सगळं काही सांगितल्यानंतर सगळं काही प्लॅनिंगनुसार ठरल्यासारखंच अनिका आणि रागिनी सांगायला लागतात की हो, कितीही काही झालं तरी सुद्धा आम्ही हेच बघितले, पण इकडे आता आम्ही खूप जास्ती घाबरलेलो होतो. अनिका सांगायला लागते की ही मुलगी तिथे उभी होती आणि आजी पाठमोरी होती, तर हिनेच आजीला ढकललेलं आहे आणि मी आणि आई तिथेच उभा होतो. यावर आता रागिनी सांगायला लागते की हो, पण आम्हाला हे सगळं बोलायला चोरी झालेली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही या घरामध्ये काहीच करू शकत नाहीत, काहीच बोलू शकत नाहीत, म्हणून आम्ही गप्प होतो. बरं झालं इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आलात, कामिनी सांगते हो, आणि मुळातच ही मुलगी खरी नाही आहे. मी तुम्हाला पटवून देण्यासाठी मी गावावरून हिच्या काही माणसं बोलवली आहेत आणि ती माणसे तुम्हाला सांगतील की या मुलीची खरी ओळख काय आहे. खरं तर ही मुलगी कमळी मोहिते आहे आणि तिच्या आईचं नाव सरोज आहे आणि कितीही झालं तरी हिची आई वेगळी आहे, ती राजनची बायको नाही आहे आणि हे सत्य मी शोधून काढलं होतं, म्हणूनच हिने मला ढकलून दिलं. आता मात्र कामिनीने असा काही
जबरदस्त डाव खेळलेला आहे प्रेक्षकांनो, की ज्याच्यामध्ये कमळी आता सुटण्याची दीड मात्र सुद्धा शंका उरलेली नाही. आणि त्याच वेळेला इकडे रिश विचार करतोय काय चाललंय हे सगळं. आणि आता गावावरून तर हे सगळं लोक येणं आहे आणि ही सगळी ओळख आणि हे सगळं कामिनी आजी जे काही सांगत आहेत ते कसं काय शक्य असू शकतं. आणि इकडे रिशाही विचार करते आणि तो म्हणतो कामिनी आजी तुम्ही खोटं बोलू नका, किती काही तुम्ही बोललात ना तरीही कमळी कोणाचाही जीव घेऊ शकत नाही. आणि का सांगते रिश तुझं नेहमीच आहे, तू नेहमीच तिची बाजू घेतोस. आणि इकडे आता अन्नपूर्णा सांगायला लागते की कामिनी उगाचच का तामाशा करतेस, म्हणजे आता श्रान सगळं चालू असताना पूजा वगैरे चालू असताना तू माझ्या नातीवरती असले घाणेरडे आरोप करून तुला काय भेटणार आहे. खबरदार खबरदारचं तू माझा कार्यक्रम किंवा ही पूजा स्पॉईल करण्याचा प्रयत्न केलास तर. आणि त्याचबरोबर कामिनीने बोलवलेली ती गावची लोक हे सगळे स्टेटमेंट देत असतात, हे सगळं माहिती सांगत असतात की ही सरोजचीच मुलगी आहे. आणि त्याच वेळेला कुठून कसं काय झालं काहीच कळत नसतं आणि कुणालाच काही समजत नसतं. आणि कमळी तर पुरती कन्फ्यूज झालेली असते आणि घाबरलेली असते. आणि त्याचबरोबर इकडे आता सरूची एंट्री झालेली असते प्रेक्षकांना. आणि सरूला पाहून सगळ्यांना चांगलाच धक्का बसलेला आहे. आणि त्याबरोबरच ती सांगायला लागते की कामिनी थोबाड बंद कर, मुळातच ही आता नात नाही अन्नपूर्णा आजींचे हे सत्य तू कोणासमोर आणतेस. आणि तिची आई इथे उभी राहून सांगत आहे की हीच राजूंची मुलगी आहे आणि अन्नपूर्णा आजींची नात आहे असं म्हणत तिने आता सगळ्यांच्या समोर खुलासा केलेला आहे. आणि तोपर्यंत कामिनी रिंगणमध्ये आलेली असते. कामिनी आता सांगायला लागते की काय बोलतेस तू खोटारडे, तू कुठे होतीस इतक्या दिवस, मग तुला यायला काय झालं आणि आत्ताच कसा बरं तुला या मुलीचा फुलका आलाय, तिची काळजी आली. मुळातच हिने आता जन्मताच माझ्या मुलीला मारण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे असं सगळंच आता सरोज सांगायला लागते. आणि त्याबरोबरच इतकंच नाही तर इकडे आल्यावरती सुद्धा तिने मला किडनॅप केलं होतं, मला किडनॅप करून मला मारण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यानंतर हे सगळं नाटक केलं. आणि त्याचबरोबर हिने अन्नपूर्णा आजींना राजनला फसवण्यासाठी एका खोट्या मुलीची डेड बॉडी सुद्धा आणली होती. आणि त्याचबरोबर मी सुद्धा त्या अपघातात मरेल आणि त्याचबरोबर मी सुद्धा त्या ॲक्सिडेंटमध्ये गेले आणि राजनची मुलगी सुद्धा गेली असं सगळं यांना थोटान पसरवता येईल असं सगळं याने केलं होतं. या बाईने एक नाही तर 1000 कारस्थाने केलेली आहेत. आणि आज ज्या वेळेला ही खाली पडले त्यावेळेला हिने आता माझ्या कमळीवरती सुद्धा आरोप करून तिला खोटं पाडण्याचा प्रयत्न करत आहे. हो, मी माझ्या कमळीला कधीच वडिलांचं नाव दिलं नाही आणि मीच माझ्या मुलीला माझं नाव दिलं, कमळी सरोज मोहिते असंच नाव मी त्याला दिलेलं आहे. हे सत्यच आहे. आणि याचा वापर करून ही बाई माझ्या मुलीला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर आता कामिनीला काय बोलावं हे काही कळत नसतं. अनिका तर पूर्ण गडबडलेली असते. आणि त्याचबरोबर इन्स्पेक्टर म्हणतात की खरं बोला, तुम्हालाच याच मुलीने ढकललं होतं का, हीच मुलगी होती का तुम्हाला ढकलणारी. अनिका म्हणायला लागते की असं काही नाही. आणि मुळातच या ग्रॅनीने कमळीला ढकलण्याचा प्लॅन केला होता, पण तिच्या प्लॅनमध्ये तीच फसली. आणि ज्या वेळेला मी ग्रॅनीला पडू नये म्हणून बाजूला करत होते त्याच वेळेला आता अचानकपणे तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. आणि आता खाली पडलेल्या या गोष्टीचा वापर करून तिने आता कमळीला अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे असं म्हटल्यावरती आता सगळ्या गोष्टी एका झटक्यात क्लिअर झालेल्या आहेत प्रेक्षकांनो. आणि त्यानंतर या अनिकाने सगळं सत्य इन्स्पेक्टर समोर आणि सगळ्यांसमोर आणलेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे कामिनीचा प्लॅन अशा प्रकारे फसलेला आहे. तर प्रेक्षकांनो, एका नातीनेच आपल्या आजीचा प्लॅन फेल करत तिलाच या सगळ्या प्लॅनमध्ये अडकवलेला आहे. आणि त्याचबरोबर या गौरीने सगळं सत्य समोर आणत गौरीने असा काही धडा शिकवलेला आहे. आणि त्याचबरोबर राजन सुद्धा सरोजला पाहतो आणि त्यानंतर काय खरं काय खोटं त्याला तर काही कळायला मार्ग उरत नाही. आणि अशाच वेळेला आता राज या सगळ्यांमध्ये धूमधडाक्यामध्ये आपल्या गौरीचं स्वागत तर केले, पण आता कामिनी, रागिनी, अनिका या सगळ्यांचं सुद्धा परत एकदा भांडेफोड झालेली आहे. पण आता या सगळ्यांमध्ये कमळी कशी रिॲक्ट होणार आणि त्याबरोबरच सरू घरी आल्यानंतर पुढे मालिकेमध्ये काय काय घडणार आहे हे तर आपल्याला येणाऱ्या भागामध्येच पाहायला मिळेल.